अपडेट न्यूज। यवतमाळच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत बाजी 6 खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड। भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय आष्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धेत यवतमाळच्या खेळाडूंनी आपल्या प्रभावी कौशल्याने जिल्ह्याचा झेंडा फडकवलाय। शिवकालीन मर्दानी खेळांच्या या स्पर्धेत यवतमाळच्या 12 खेळाडूंनी यश संपादन केलं असून त्यापैकी 6 खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली आहे। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा आणि भंडारा जिल्हा आष्टेडू आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 20 आणि 21 जानेवारी 2026 रोजी पवनी येथील गांधी भवन येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या खेळाडूंनी यात सहभाग नोंदवला होता। मुख्य प्रशिक्षक प्रीतम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळमधील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिवकालीन मर्दानी खेळांमध्ये आपले शौर्य आणि शिस्तबद्ध प्रदर्शन केले। राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले खेळाडू: प्रथम क्रमांक रुद्र दीपक हेमणे, मीत सुनील धुके, वेदांत सचिन लोहटे, गायत्री शिवाजी गोटे, कलश राजेश मेहरकुरे आणि केसर विनोद धरकडे। द्वितीय क्रमांक रौप्य पदक उन्नती शंकर इसापुरे व स्वर्णेश दिनेश रोकडे। तृतीय क्रमांक कांस्य पदक लवप्रीत शंकर इसापुरे, जीविका संदीप चौधरी, भार्गव बेडेकर व आराध्य ढोबळे। तर राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले हे 6 विद्यार्थी आगामी काळात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत। या यशाबद्दल विविध संस्थांचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचा आणि प्रशिक्षक प्रीतम सोनवणे यांचे विशेष कौतुक केले आहे। या यशामुळे यवतमाळच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचं वातावरण पसरले आहे। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.